खाल्लं नाही, दूधही तसंच ठेवलं. रयतेच्या आरोपांची सफाई महालात नाही, दरबारात द्यायची असते. युवराज, आम्हाला भेटण्याची जल्दबाजी करू नका. येसू आम्ही करायला काय जातो आणि होतं काय? आमचे आबासाहेब आमच्यावर नाराज. मग आमच्या तरी जीवनाला काय अर्थ उरतो? युवराज, आम्हाला एका गोष्टीचं उत्तर द्या. उत्तर तर द्यायचीच आहेत. विचार, आमचा तरी सराव होईल. अफजल खान जेव्हा आपल्या आबासाहेबांविरुद्ध चालून आला, तेव्हा आबासाहेब कितीच्या फौजेविरुद्ध लढले? 30,000. चुकलं. आबासाहेब लढले ते फक्त एका माणसाशी, अफजल खानाशी. म्हणजे 30,000 15,000 फौज त्याने वाईट ठेवली. 15,000 घेऊन तो महाबळेश्वरास आला, तिथे 7,000 ठेवली आणि 5,000 पारगावात. आबासाहेबांना प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला आला तेव्हा शामियानात फक्त 2च लोक होते. त्यातील सय्यद बंडास दूर केलं. दुसरा वकील, तोही दूर होता. म्हणजे आबासाहेब लढले ते फक्त एका माणसाशी, अफजल खानाशी. खरंच हो? हे शिवसूत्र, गनिमी कावा. युवराज, अफजल खान जेव्हा आबासाहेबांवर चालून आला, तेव्हा आपले आबासाहेब पुणे 30 उमरचे होते. हा अफजल खान तुमच्यावर जरा लवकरच चालून आलाय. तो अफजल खान आला होता स्वराज्य संपवायला. हा आलाय चारित्र्यावर घाला घालायला. आबासाहेबांनी त्याला जसं एकटं पाडलं, तसं तुम्हीही त्याला एकटं पाडा. येसू आबासाहेब आबासाहेब आहेत. ते आबासाहेब आहेत, पण तुम्हीही त्यांचे पुत्र आहात. येसू शक्य होईल असं वाटत नाही. तुम्हास काय अशक्य आहे? तुम्ही करू शकता. कोण हा केदारजी? कसला हा आरोप? युवराज, लग्नाच्या पहिल्या रात्री ज्याच्या डोळ्यात आम्हाला तारुण्याची धुंदी दिसली नाही, दिसलं ते स्वराज्याचं स्वप्न. असा हा आमचा भरतार कोण्या स्त्रीबद्दल असा अभद्र विचार करेल? येसू, उठा. तुमच्या चारित्र्यावर संशयाचा हा अफजल खान उठलाय. लावा त्यास वाघनख, हाडून टाका त्यास. येसू, युवराज, ही वेळ हतबल होण्याची नाही, हातपाय गाळून बसण्याची तर नाहीच नाही. तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. करू. सिद्ध करूच. आम्ही शोधतोय ना, शोधतोय गोदावरीला. तुम्ही रडू नका बघू, रडू नका. रडू काय असं सांगून येतं का हो? काय करू मी? माझी सोन्यासारखी लेक कुठे असेल, कशी असेल? जगदीश्वरा, आता या सुरनिसांच्या घराचा तूच आवराख रे बाबा. सासूबाई, अहो तुम्ही अशा कष्टी झाल्या ना, तर मला सुद्धा खूप त्रास होतो. कुठे असेल होती? काय पाताळात दडपली का मोगलांनी दिली? ठाव ठिकाणच लागत नाही. गोदाची आई, घ्या थोडी भाताची पेज खाऊन घ्या. काही खाल्लं नाही तुम्ही, घ्या. नको, मला कसली इच्छाच नाहीये. हो, माझी सुद्धा अशीच तारा झाली हो, खरंच. पण मी आता ठरवलंय बरं का सासूबाई. आता गोदावरीला घरात सुखरूप आणेपर्यंत मी अन्नाचं एक घास आणि पाण्याचा थेंब देखील घेणार नाही. हा, निघालोच मी आता. खरंच असा जावई लाभायला भाग्य लागतं. अरे दाबाच,
सगळं आलबेल आहे ना? जी. हा. उशीर का झाला तुला? अहो उशीर सोडा, चला लवकर. काय? तुमच्यासाठी पंच पकवानाचा बेत आखलाय. अरे वा वा. चल 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 चल. चल. या सगळ्याला आम्ही कारणीभूत आहोत. साई राणी साहेबांच्या माघारी शंभू राजांना तुम्ही आमच्या पदरात टाकलं होतं, पण आम्हीच कमी पडलो. आमच्याकडून त्यांची योग्य परवरिश नाही झाली. त्यामुळे जी शिक्षा द्यायची असेल ती आम्हाला द्या. राणे साहेब, त्या दोष कोणाचाही नाही. कदाचित उद्या ते निर्दोषही सुटतील. मग आता का भेटत नाही? आता भेट अशक्य. ते आमच्या तत्वाबाहेर. पण या तत्वांच्या धगीत आमचं लेकरू होरपळून निघतंय आणि तसंही त्यांच्यावर नेहमीच अन्याय होत आलाय. म्हणून आम्ही रयतेशी बांधील आहोत. रयत महत्वाची, पोटचं मूल महत्वाचं नाही. उठता बसता रयत, उठता बसता स्वराज्य. या स्वराज्यासाठी पोटच्या मुलाला मथुरेत सोडून आला होता तो तुम्ही. राजकारणाचा भाग होता. ते आम्हाला ठाऊक नाही, पण शंभू राजांना सजा झाली तर आमची आशा धरू नका. हे तुमचं मातृप्रेम बोलताय पुतळा राणी साहेब. पितृप्रेमही बोलतं व्हावं असं वाटतं आम्हाला. पुतळा राणी साहेब, आमचा राज्याभिषेक झाला. आम्ही सिंहासनावर बसलो याचा अर्थ आपण जाणता. आता सगळे मायापाश सोडून रयतेच्या कल्याणासाठी आम्ही आमचा माफी असावी महाराज, पण सिंहासनावर बसण्या अगोदर तुम्ही वडील होता. मग काय करावं? सोडून द्यावं? वशिल्याचं लेकरू म्हणून फिरून द्यावं? का त्यांच्यावर ममतेचं पांघरून घालावं? नाही पुतळा राणी साहेब, आम्ही आत्ताच रामाजी नावाच्या इसमाला बदम्मल केल्याबद्दल तोफेच्या तोंडी द्या असा हुकूम देऊन आलो आहोत. रयते शेख आणि राजपुत्रा शेख असा न्याय अशक्य. आणि ही अपेक्षा घेऊन जर आपण आमच्याकडे आला असाल तर तुमचा भ्रमनिरासच होईल. लिंगाण्याच्या घळीत, वाघदरीत सगळीकडे गोदावरीला शोधा. जीवराज, लाडे, तू वेषांतर करून एकदा अनाजी पंतांच्या घरी जाऊन ये. कावेरी बाईंना बोलतं करता आलं तर. त्याचबरोबर अनाजी पंत आणि त्या केदारजीचा सुद्धा आदमास घे. मी जाऊन येते. रायपा, चांदोशीच्या जंगलात तुझी माणसं पाठव. माग काढ. जीवराज. आपण लवकरात लवकर गोदावरीला शोधून काढलं तरच आमच्यावरचं हे किटाळ दूर होईल. महाराजांपुढे जायचं तर त्यांच्या समोर ठोस पुरावा ठेवावा लागेल. हा ठोस पुरावा एकच, स्वतः गोदावरी. पण ती सापडली नाही तर मात्र ही बदनामीची राळ अशीच उडत राहील. युवराज, तुम्ही बिनघोर राहावा. आम्ही गोदावरीसनी शोधून काढू. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, ठीक ठिकाणी दिशाभूल करणारी माणसं सुद्धा असतील. माणसंच काय, रान जंगलातील पाखरं सुद्धा फितूर होत्या. भुईवरील पानगळ आम्हाला गोदावरीचा माग दाखवत्या. एक लक्षात घ्या, गोदावरी अशी अचानक गायब होते हे मोठं कारस्थान, आणि त्यात आम्हाला गोवलं जातं हे महाकारस्थान. त्याच्या मुळाशी जायलाच हवं. निघा. जी. तुकुड 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 तुकुड. मासाहेब, हा आमचा घोडा आला. ही आमची तलवार आणि ही आमची ढाल. आणि निघालीये कुठे स्वारी? दिल्लीवर निघालो. हर हर महादेव. तुकुड 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 तुकुड. कधी कधी वाटतं हे का नाही आले थोरले होऊन. काही म्हणालात पंत? काही नाही. आणि आता बोलण्यासारखं काय राहिलंय महाराणी साहेब? बोला पंत. मनात असा विचार येतोय की काशीला निघून जावं. पंत, मग काय करावे महाराणी साहेब? घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. चार चौघात तोंड दाखवता येत नाही. खूप त्रास होतोय महाराणी साहेब. शांततेत घ्या पंत. आम्ही शांतच आहोत. काली महाराजांच्या पायावर तलवार ठेवायला गेलो होतो, पण तक्रार केली नाही. आम्ही माघारी निघालो होतो, पण अचानक अनावधानाने जावई म्हणाले म्हणून महाराजांना कळाले. नाहीतर तेही कळाले नसते. तुम्ही मनाला लावून घेऊ नका.
आणि भलतेच विचार करू नका. पण मग न्याय तरी मिळायला पाहिजे. न्याय मिळेल. गोदावरीची काही खबर? नाही. जावई शोधताय. बिचारांनी अन्न पाणीही सोडलंय. सारखं गोदावरी गोदावरी चाललंय. वेडच लागायची पाळी आली आहे त्यांच्यावर. हुजूर, बहुत तकलीफ में हूँ. सरदार को कहना मदद की जरूरत है और सरदार मिले तो ये खलीता उनको दे देना. तुमको यकीन है ये सब संभा ने किया है? अरे बिल्कुल हुजूर, बिल्कुल. इजाजत चाहता हूँ. केदार भाऊ, अहो तुम्ही त्यांच्या काय पाया पडत होतात? काही नाही, मदत मागितली त्यांच्याकडे. म्हटलं गोदावरीला शोधायला तुम्ही सुद्धा मदत करा. अहो ते कसली मदत करणार? अहो गोदावरीला तर तुम्हीच लपवली आहे. मदत कोणाला हवी आहे दामाजी? पण बातमी तर पोचेल मुघलांच्या गोटात की युवराजांनी माझ्या गोदावरीला पळवली म्हणून. पण त्यांनी काय होणार? त्यांनीच तर सगळं होणार दामाजी. बघच आता तू. आता दुसरं पत्र मी पाठवणार ते टोपीकरांना. मग त्यांनाही कळेल माझ्यावर काय वेळ आली ते, आणि युवराजांची वर्तवणूक कशी आहे ते सुद्धा. वा केदार भाऊ वा. अहो एवढ्या मोठ्या तयारीने उतरते आखाड्यात. काय करणार, आव्हानही तसंच मोठं आहे रे. त्या अशरफ खानाला तूच खबर दिली होतीस ना? मी महाराजांना तुमच्याबद्दल सगळं सांगणार आहे. दामाजी, गोदावरी माझ्या जीवावर उठली आहे. तिने जर तोंड उघडलं तर आपलं सगळं अवसान गळून पडणार. होय, अहो लय मोठा घोटाळा होईल. घोटाळा? विसरून जावं लागेल आपल्याला. 7 ताळ्याची माडी, 50 फुरफुरतं घोडं, खडकावर झोपावं लागेल रे. एवढं मोठं युवराज, पण तुम्ही त्यांना नामहरम करणार? बेटा दामाजी, अंगावरचा वार झेलणाऱ्या ढाली चिकार, पण चारित्र्यावरचा वार झेलणारी ढाल अजून या जगात कोणी बनवलेली नाही. तुमच्यावरचा अन्याय सिद्ध होऊ द्या. आणि महाराज किती न्यायनिष्ठुर आहेत हे तुम्हाला ठावे आहेच. मग न्याय तरी मिळाला पाहिजे. धीरानं घ्या. अहो यापूर्वी त्या रांजाच्या पाटलानं बदम्मल केला तर त्याचा चौरंगा केला. क्षणाचाही विलंब केला नाही. तो रंगवाकडा महापापी प्राणभयानं चावळीत जाऊन लपून बसला. त्याचेही तेच झाले. अहो दरबारात आबाजी सोनदेवानी कल्याणच्या सुभेदाराची सून उभी केली तर महाराज आई म्हणाले तिला. अहो लहान सहान पोरांनाही माहिती आहे ना? माहित आहे. अहो अशीच आमची आई सुंदर असती तर आम्हीही सुंदर निपजलो असतो. ह्या एका वाक्याने समस्त आयाबायांना आपल्या शील अब्रूची हमी मिळाली. आणि एका शब्दाने स्त्रीवर वाकडी नजर ठेवणाऱ्यांनी जाणले की आता नाकासमोर चालावे लागेल. पण आज असे वाटते की ते भ्रम तर नव्हते ना? ते भ्रम नव्हते. महाराज तेव्हाही असेच होते आणि आताही तसेच आहेत. मग चिंताच नाही. पण माझं म्हणणं एवढंच होतं की न्याय झाला नाही तर स्वराज्याची नाचक्की होईल. न्यायच होईल. न्यायच व्हावा आणि महाराजांच्या न्यायप्रियतेला गालबोट लागू नये एवढंच माझं म्हणणं आहे. निश्चिंत राहा. आपण आहात, निश्चिंत आहोत. आता आऊसाहेबांच्या जागी आपण आहात आम्हाला. त्यांना जसा रयतेबद्दलचा जिव्हाळा तळमळ होती तशीच आपल्याला. त्या जशा महाराजांना सत्याच्या मार्गावरून खाली उतरू देत नसत
तेच धोरण आपणही ठेवावे. तसंच होईल आणि त्यांनाही ते सांगण्याची गरज नाही. तेवढाच आम्हाला दिलासा. आपण या आता आज्ञा. आणि यापुढे न्यायदानाचे भान देण्यासाठी पुन्हा येऊ नये. नाही नाही, एवढी ग्वाही आपण दिल्यानंतर पुन्हा या कामासाठी येणार नाही. आज्ञा. आऊसाहेब. सईराणी साहेब. आऊसाहेब, आज या घडीला तुम्ही हव्या होता तो, म्हणजे आमच्यावर ही वेळच आली नसती. आज खूप वाटतं तुम्ही हव्या होता. तुम्ही असतात तर ह्या विचित्र पेचात आम्ही सापडलो नसतो. आऊसाहेब, तुमच्या नुसत्या शंभू बाळ या हक्केनं सुद्धा कळी काळाला झुकवण्याचं सामर्थ्य यायचं आमच्यात. पण आज आम्ही एकाकी आहोत. एकाकी तर आम्ही आहोतच. महादेवाच्या पिंडीवर वाहतो ती बेलाची पानं 3 असतात. त्यातलं एक पान गळून पडलं की उरल्या दोन्हीला अर्थ राहत नाही. असो, ती एक वेगळीच नियती कितीही क्रूर होऊ दे आमच्याबद्दल, पण आम्ही चुकलो नाही, चुकणार नाही. आऊसाहेब, तुमचा संस्कार आम्ही आमच्या मनात रुजवला आहे, फुलवला आहे. मग आमच्या हातून चूक कशी घडेल? आम्ही चुकीचं वागू आऊसाहेब? आम्ही असं म्हणत नाही की शंभूराज हे चुकले असतील, पण ह्या अशा प्रकरणांमध्ये त्यांचं नाव गोवलंच का जात? हे असे आरोप होतातच का त्यांच्यावर? आऊसाहेब, मथुरेतून निघताना ज्या विश्वासानं आबासाहेबांनी आम्हाला पोटाशी कवटाळलं होतं, आज त्याच विश्वासानं आम्हाला का पोटाशी धरलं नाही गेलो? केवळ बाप असतो ना, त्या लेकराला पोटाशी कवटाळून विचारलं असतं, पुरा असं का वागतोस ते? खरं तर त्यांनी विचारायला हवं होतं, एकदा विचारून पाहायला हवं होतं. त्यांच्या डोळ्यात आम्हाला आमच्या गुन्ह्याची झाक जरी दिसली असती ना, तरी आमची गर्दन उतरवून ठेवली असती त्यांच्या समोर. सुकलेली गर्दन उतरली काय, धडावर राहिली काय, त्याला कवडीचंही मोल नसतं. आमची गर्दन कळी काळा समोरही झुकणारी नाही, आणि गर्दन झुकवावी असं आम्ही काही केलेलंच नाही. आऊसाहेब, आम्ही शब्द देतो तुम्हाला, वारा कसाही येऊ, कुठल्याही दिशेनं येऊ, आमच्या शिडाचे कोण मात्र शील, सत्य आणि संस्कृतीच्याच दिशेनं असतील. आम्ही हे सगळं जाणतो, पण आम्ही छत्रपती आहोत. आमच्या कर्तव्याला बांधले गेलो आहोत, आणि म्हणून सई खूप खूप त्रास होतो. सई, पोटच्या पोरापेक्षा कर्तव्य मोठं असतं का हो आऊसाहेब? कदाचित हो. रायगडावर पोटच्या पोरापेक्षा कर्तव्य मोठंच असतं. म्हणूनच आज आम्हाला आमच्या आबासाहेबांसमोर आरोपी म्हणून उभं राहावं लागतंय. आणि याचाच खूप त्रास होतो सई, खूप. पण आमच्यासाठी न्याय सर्वांना एकच. उद्या आमच्या हातून जरी असा प्रमाद घडतो तर आम्ही स्वतःलाही माफ करणार नाही. आजवर आम्हाला कुणी माफ केलंय आऊसाहेब? आम्हाला पोरकेपणाचा शाप देणाऱ्या नियतीनं माफ केले. प्रत्येक वेळी कर्तव्यासाठी आमच्या बालपणाची कुर्बानी घेणाऱ्या राजकारणानं माफ केले. की जिवंतपणी आमच्या मृत्यूचा सोहळा दाखवणाऱ्या नशिबानं आम्हाला माफ केले. तरी आम्ही लढतो आहोत, झुंजतो आहोत, आजही झुंजणार आहोत. झुंजणार ते आमच्या जन्मदात्याची नाराजी दूर व्हावी म्हणून, आमच्या आबासाहेबांचा मायेचा हात पुन्हा त्याच विश्वासानं आमच्या पाठीवरून फिरावा म्हणून, आमच्या
आमच्या आबासाहेबांच्या नजरेत उसळलेल्या शंकासुराला नष्ट करण्यासाठी आम्ही झुंजणार आहोत. कारण आम्हाला आमचे आबासाहेब हवेत. ते पृथ्वी मोलाचे आहेत आमच्यासाठी. पृथ्वी मोलाचे.